हॅलो डिअर स्टुडंट्स, आज जे आपले प्रॉब्लेम्स आहेत ते म्हणजे डिफरन्शिएट करायचे विथ रिस्पेक्ट टू एक्स ने आणि पूर्ण इन्व्हर्स फंक्शन वरती सर्व प्रॉब्लेम्स डिपेंड्स आहे. आता पहा, पेज नंबर 29 वरती असणारे जे प्रश्न आहेत ते आपण इथे घेतलेले आहेत, पेज नंबर 29 वरती. आणि त्याचसोबत तुम्हाला पेज नंबर 23 वर असणारे एक्झाम्पल नंबर 3 मध्ये 5 जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ड आहेत. याच मेथड वरती डिपेंड आहे. आणि प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना फॉर्म्युला जो समोर लिहून देतो आहे तो फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचा आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. पाठ करायचा बिलकुल, ओके, तरच हा सेकंड पेपर जमतो, अदरवाइज नाही. तर फर्स्ट प्रॉब्लेम, लेट y is equals to cot inverse of cot of a to the power x square, बरोबर आहे. तर यासाठी तुम्हाला काही फॉर्म्युलेज लक्षात ठेवायचे आहेत. जसं साइन इनवर्स ऑफ साइन ऑफ x जर असेल तर याचा आन्सर असते x. कॉस इनवर्स ऑफ कॉस ऑफ x जर असेल तर आन्सर काय असतो x. टॅन इनवर्स ऑफ टॅन ऑफ x जर असेल तर आन्सर परत असतो x. कॉट इनवर्स ऑफ कॉट ऑफ x जर असेल तर आन्सर काय असतो x. त्यानंतर सेक इनवर्स ऑफ सेक ऑफ x जर असेल तर परत आन्सर x. आणि कोसेक इनवर्स ऑफ कोसेक x जर असेल तरी हे आन्सर x च येतो आहे. मग या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला हा फॉर्म्युला यूज करता येईल, बरोबर. आणि याच्या जागेवरती कोण आहे तर e टू द पॉवर x स्क्वेअर, म्हणजेच यामध्ये cot inverse of cot of e to the power x square means e to the power x square and this is y. And now differentiate, आता याला differentiate करा. Differentiate with respect to x, आता याला differentiate करा with respect to x ने, and therefore dy by dx is equals to d dx of e to the power x square, बरोबर आहे. d dx of e to the power x square, and we know that the derivative of e to the power x square, e to the power x square चा डेरिव्हेटिव्ह काय होतो e to the power x square. हा झालेला आहे अकॉर्डिंग दिस फॉर्म्युला. डेरिव्हेटिव्ह ऑफ e to the power x, आन्सर इज x, e to the power x. आणि मग हा जो x square आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण घेतो आहे. and now the answer is what, e to the power x square, and the derivative of x square is twice x, so the answer is 2x into e to the power x square, and this is dy by dx. हा झालेला आहे dy by dx. एवढं सिंपल प्रॉब्लेम इथे असतो. मग हे जे फॉर्म्युलेज आहे हे पाठ करण्याची गरज नाही. बाहेर जर साइन इनवर्स असेल तर आतमध्ये साइन असायला पाहिजे तरच आन्सर x. बाहेर जर कॉस इनवर्स असेल तर आतमध्ये कॉस असायला पाहिजे तरच आन्सर x. म्हणजे यावरून तुम्हाला काय करता येईल, साइन ऑफ साइन इनवर्स ऑफ x जर असेल तरी आन्सर x च येतो. कॉस ऑफ कॉस इनवर्स ऑफ x जरी असेल तरीही आन्सर x च येतो, बरोबर आहे. तर हे जे फॉर्म्युलेज आहे हे तुमचे पाठ असायला पाहिजे. सेकंड प्रॉब्लेम, y is equals to cosec inverse of 1 upon cos of 5 to the power x, बरोबर आहे. आता इथे कोसेक इनवर्स आहे आणि इथे 1 अपॉन कॉस आहे. 1 अपॉन कॉस ला आपण काय लिहितो, सेक लिहितो आहे. म्हणजेच कोसेक इनवर्स ऑफ सेक ऑफ झालेला आहे 5 टू द पॉवर x, ओके. आता इथे कोसेक आहे आणि त्याचा जो शेजारी आहे दॅट इज सेक आहे. मग कोसेकचा शेजारी जर सेक असेल तर मग अशा वेळेस आपण काय करतो आहे तर लक्षात घ्या, हे फॉर्म्युलेज लक्षात ठेवायचे. साइन इनवर्स ऑफ कॉस ऑफ x जर असेल तर आन्सर असतो पाय बाय 2 मायनस x. त्यानंतर कॉस इनव्हर्स ऑफ कॉस साइन ऑफ x जर असेल तर आन्सर परत पाय बाय 2 मायनस x. टॅन इनव्हर्स ऑफ कॉट ऑफ x जर असेल तर आन्सर पाय बाय 2 मायनस x. त्यानंतर कॉट इनव्हर्स ऑफ टॅन ऑफ x जर असेल तर आन्सर परत पाय बाय 2 मायनस x. त्यानंतर सेक इनव्हर्स ऑफ कोसेक ऑफ x जर असेल तर पाय बाय 2 मायनस x. आणि त्यानंतर कोसेक इनव्हर्स ऑफ सेक ऑफ x जर असेल तर आन्सर परत पाय बाय 2 मायनस x येतो. आलं लक्षात. तर लक्षात घ्या
साइन इनवर्स ऑफ कॉस ऑफ एक्स जर असेल तर पाय बाय 2 मायनस एक्स, कॉस इनवर्स ऑफ साइन ऑफ एक्स जर असेल तर पाय बाय 2 मायनस एक्स, टॅन इनवर्स ऑफ कॉट ऑफ एक्स जर असेल तर पाय बाय 2 मायनस एक्स, कॉट इनवर्स ऑफ टॅन ऑफ एक्स जर असेल तर पाय बाय 2 मायनस एक्स, सेक इनवर्स ऑफ कोसेक एक्स असेल तर परत पाय बाय 2 मायनस एक्स आणि कोसेक इनवर्स ऑफ सेक ऑफ एक्स जर असेल तर पाय बाय 2 मायनस एक्स असेल. आणि म्हणून कोसेक इनवर्स ऑफ सेक ऑफ, आता इथे जर कोसेक इनवर्स ऑफ सेक ऑफ एक्स आहे आणि त्याचा आन्सर जर पाय बाय 2 मायनस एक्स असेल तर याच्या जागेवर इथं कोण आलेला आहे, 5 टू द पॉवर एक्स आलेला आहे. अँड सो पाय बाय 2 मायनस 5 टू द पॉवर एक्स. या फॉर्म्युल्यानुसार आपण याचा आन्सर काढतो आहे, बरोबर आहे. आणि मग डिफरन्शिएट with respect to x and therefore dy by dx is equals to d dx of pi by 2 minus 5 to the power ex. Derivative of pi by 2 is a constant and the derivative is 0 minus 5 to the power x is a constant, the derivative of 5 to the power x तुम्हाला माहित आहे d dx of a to the power x, answer is a to the power x into log of a, हा आन्सर असतो, बरोबर. मग यानुसार 5 to the power x into log of 5 झालेला आहे, करेक्ट. and this much is the answer. So minus 5 to the power x into log of 5 is the answer. So dy by dx हा काय झालेला आहे, dy by dx झालेला आहे. प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह केलाय लक्षात आलं आहे. 1 upon cos ला काय लिहिलेलं आहे, sec. So sec of 5 to the power x. cosec inverse of sec of 5 to the power x म्हणजेच काय आलं, pi by 2 minus 5 to the power x. Differentiate with respect to x. त्यानंतर dy by dx is equals to d dx of pi by 2 minus 5 to the power x. Derivative of pi by 2 is a constant. Derivative is 0. Derivative of a to the power x, answer is a to the power x into log of a. So 5 to the power x into log of 5. Then minus 5 to the power x into log of 5 is the answer. Next problem. Let y is equals to cos inverse of root of 1 plus cos of x divided by 2. लक्षात घ्या, दोन पद्धतीचे फॉर्म्युलेज आपल्याला माहिती आहे इथे. 1 minus cos of x 2 times sin square x by 2. 11th स्टँडर्ड मध्ये तुमच्याकडून पाठ करून घेतलेला आहे. 1 plus cos of x 2 times cos square x by 2. लक्षात घ्या, जे बेसिक आहे ते आपण त्यासाठीच घेत होतो आणि जे फॉर्म्युलेज तुम्हाला सांगितले होते ते व्यवस्थित पहा. 1 minus cos of x 2 times sin square x by 2. 1 plus cos of x 2 times cos square x by 2. ओके, तर मग आता यामध्ये 1 plus cos of x आहे, तर काय कराल सांगा बरं. 1 plus cos of x म्हणजेच काय झालेला आहे, 2 times cos square x by 2 divided by 2. Now 2 to get cancelled. Root of cos square म्हणजेच काय आला, cos. So cos inverse of cos of काय झालेला आहे, x by 2, बरोबर आहे. मग cos inverse of cos जर असेल तर आन्सर काय झालं, x by 2. and now differentiate. आता याला डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट with respect to x. ओके, आता याला जर डिफरन्शिएट करतो आहे तर dy by dx is equals to d dx of x by 2. 1 by 2 is a constant, बरोबर आहे. 1 by 2 is a constant and the derivative of x with respect to x, answer is 1. So the answer is 1 by 2. This is dy by dx. हा काय झालेला आहे, dy by dx झालेला आहे. अगदी सिंपल प्रॉब्लेम आहे. नेहमी लक्षात ठेवा, इथे जर 1 मायनस असतं तर आपण फॉर्म्युला कोणता यूज केला असता, 2 times sin square x by 2. 1 plus cos of x जर असेल तर 2 times cos square x by 2 हा फॉर्म्युला तुम्हाला इथे यूज करायचा आहे. नेक्स्ट, let y is equals to cos inverse of root of 1 minus cos of x square upon 2. आता परत लक्षात घ्या, इथे 1 minus cos आहे. 1 minus cos of theta फॉर्म्युला आहे 2 times sin square theta by 2. इथे जर x square असेल तर मग इथे x square लिहिला तर इथे काय होणार, x square. म्हणजे फॉर्म्युला काय तयार झालेला आहे,
1 minus cos of x square is equals to 2 times sin square x square by 2. बरोबर आहे. And so cos inverse of root of 2 times sin square of x square by 2 त्या फॉर्म्युल्यानुसार अपॉन काय झालेला आहे 2. नाउ these two to get cancelled. रूट ऑफ साइन स्क्वेअर म्हणजे फक्त काय झालं साइन. सो कॉस इनव्हर्स ऑफ साइन ऑफ एक्स स्क्वेअर बाय 2 झालेला आहे. आता कॉस इनव्हर्स आहे, तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे कॉस इनव्हर्स ऑफ साइन ऑफ एक्स, आन्सर इज पाय बाय 2 मायनस एक्स. बरोबर आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. बाहेर कॉस इनव्हर्स आहे, आतमध्ये जर साइन असेल तर आन्सर होतो पाय बाय 2 मायनस एक्स. सो cos inverse of sin of x square by 2 means काय झालं pi by 2 minus x square by 2. चालेल. आता याला डिफरन्शिएट करतो आहे. नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता याला जर डिफरन्शिएट केलं तर काय होणार dy by dx is equals to d dx of pi by 2 minus x square by 2. बरोबर आहे. डेरिवेटिव्ह ऑफ पाय बाय 2 कॉन्स्टंटचा डेरिवेटिव्ह काय झालेला आहे 0 मायनस 1 बाय 2 इज अ कॉन्स्टंट and the derivative of x square is twice x. Derivative of x square is twice x. Now these two and these two get cancelled. 0 minus x. Answer is minus x. हे झालेलं आहे आपलं आन्सर. काय केलेलं आहे लक्षात आलंय. फॉर्म्युला कोणता यूज केला आहे 1 minus cos of theta चा. 1 minus cos of x square म्हणजे 2 times sin square x square by 2. 2 to get cancelled. Root of sin square means only sin. त्याच्यानंतर cos inverse of sin जर असेल तर pi by 2 minus x square by 2 आणि मग त्याला डिफरन्शिएट करून आन्सर काढलेला आहे. त्यानंतर tan inverse आहे. Let y is equals to tan inverse of 1 minus tan of x by 2 divided by 1 plus tan of x by 2. आता लक्षात घ्या हा जो फॉर्म्युला आहे तो कसा तयार होतो आहे. tan of pi by 4 1 means काय लिहिलं मी tan of pi by 4 minus tan of x by 2 चालेल divided by 1 plus tan of x by pi by 4 into tan of x by 2. tan of pi by 4 ची व्हॅल्यू किती आहे 1. पहा 1 minus tan of x by 2 1 plus tan of x by 2. आता ऍक्च्युअली हा फॉर्म्युला कोणाचा तयार झालेला आहे तर tan of a minus b म्हणजे tan of a minus tan of b upon 1 plus tan of a into tan of b हा फॉर्म्युला तयार झालेला आहे. ओके लक्षात घ्या कशा पद्धतीने आपण लिहिलेलं आहे. याला मी काय लिहितोय 1 minus tan of x by 2 upon 1 plus tan of x by 2. याला मी लिहितो आहे tan of pi by 4 minus tan of x by 2 divided by 1 plus tan of pi by 4 into tan of x by 2. आणि हा फॉर्म्युला जर पाहिला तर a minus b येतो म्हणजे याचा आन्सर काय झालं tan of pi by 4 minus x by 2. काय आन्सर झालेला आहे tan of pi by 4 minus x by 2. म्हणजेच डायरेक्टली लिहिलं तर चालेल tan inverse of tan of pi by 4 minus x by 2. आता tan inverse of tan आहे म्हणजे हा कॅन्सल करू आपण. यामध्ये काय आन्सर आलेला असेल pi by 4 minus x by 2. आणि आता याला आपल्याला काय करायचं आहे डिफरन्शिएट. नाउ डिफरन्शिएट with respect to x. याला डिफरन्शिएट करतोय with respect to x ने and so dy by dx is equals to d dx of pi by 4 minus x by 2. Now the derivative of pi by 4 is a constant, derivative is 0, minus 1 by 2 is a constant and derivative of x is 1. So the answer is minus 1 by 2. आन्सर काय झालं आहे minus 1 by 2 झालेलं आहे. ओके काय केलेलं लक्षात आलं 1 minus tan of x by 2 upon 1 plus tan of x by 2. याला कसं लिहू शकतो आपण tan of pi by 4 means 1. tan of pi by 4 means 1 into tan of x by 2 म्हणजे शेवटी हीच टर्म झालेली आहे. आणि फॉर्म्युला कोणता तयार झाला आहे
tan of pi by 4 minus x by 2 हा फॉर्म्युला तयार झालेला आहे. ओके. त्यानंतर आहे कोसेक इन्व्हर्स. लेट y is equals to cosec inverse of 1 upon 4 into cos square 2x minus 3 into cos of 2x. व्यवस्थित लक्ष द्या काय होतं. आता यामध्ये कोसेक इन्व्हर्स आहे 1 upon 4 into cos square 2x minus 3 into cos of 2x. तर यामध्ये फॉर्म्युले कोणते कोणते असतात. एक आहे sin 3 थीटाचा फॉर्म्युला 3 sin थीटा minus 4 times sin क्यूब थीटा. फॉर्म्युले पाठवायचे. cos of 3 थीटाचा फॉर्म्युला आहे 4 cos क्यूब थीटा minus 3 cos of थीटा. आणि tan of 3 थीटाचा फॉर्म्युला काय आहे तर दॅट इज 3 tan थीटा minus tan स्क्वेअर थीटा 3 tan स्क्वेअर थीटा minus tan क्यूब थीटा येणार tan क्यूब थीटा अपॉन 1 minus 3 tan स्क्वेअर थीटा. पहा sin 3 थीटाचा फॉर्म्युला आहे 3 sin थीटा minus 4 sin क्यूब थीटा. cos 3 थीटाचा फॉर्म्युला आहे 4 cos क्यूब थीटा minus 3 cos of थीटा. tan of 3 थीटाचा फॉर्म्युला आहे 3 tan थीटा minus tan क्यूब थीटा अपॉन 1 minus 3 tan स्क्वेअर थीटा. तर यापैकी आपल्याला हा फॉर्म्युला दिसतो आहे इथे आलेला दिसतोय. थीटाच्या जागेवर कोण आले थीटाच्या जागेवरती आहे twice x. इथे सुद्धा काय आहे twice x. म्हणजे याचा अर्थ मी या थीटाच्या जागेवरती जर twice x लिहिला तर इथे काय झालेले cos of 6x चा फॉर्म्युला. म्हणजेच कोसेक इन्व्हर्स ऑफ 1 अपॉन हा फॉर्म्युला कोणता तयार झालेला आहे तर cos of 3 of 2x. cos 3 थीटाचा फॉर्म्युला तयार झालेला आहे. आणि म्हणून कोसेक इन्व्हर्स ऑफ 1 अपॉन cos 3 टू जर किती झाले 6 आणि 1 अपॉन cos म्हणजे sec of 6x. बरोबर आहे. आता याला कोसेक इन्व्हर्स ऑफ सेक आहे तर फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे कोसेक इन्व्हर्स ऑफ सेक ऑफ x म्हणजेच पाय बाय 2 मायनस x हा फॉर्म्युला आहे. मग हा फॉर्म्युला जर असेल तर इथे काय होणार पाय बाय 2 मायनस 6x. पाय बाय 2 मायनस 6x. बरोबर. अँड नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता याला डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू x ने. सो dy by dx is equals to d dx of pi by 2 minus 6x. pi by 2 चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 0 minus 6x चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 6. बरोबर आहे. 6x चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 6. सो द आन्सर इज व्हॉट -6. काय केलेलं आहे लक्षात घ्या. इथे कोणता फॉर्म्युला वापरलेला आहे cos 3 थीटाचा 4 cos क्यूब थीटा minus 3 cos of थीटा. इथे 2x होता म्हणजे cos of 3 into 2x म्हणजे 6x चा फॉर्म्युला तयार झालेला आहे हा. बरोबर आहे. आणि मग 1 upon cos म्हणजे काय झाला sec. आणि 1 upon cos sec झाल्यानंतर कोसेक इन्व्हर्स ऑफ sec of x जर असेल तर आन्सर येतो आहे पाय बाय 2 minus x. तर इथे आपण पाय बाय 2 minus 6x लिहिलेला आहे आणि मग त्याला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू x ने. याचा डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे आणि आन्सर काढलेला आहे. ओके. Next problem, let y is equals to tan inverse of 1 plus cos of x by 3 divided by sin of x by 3. बरोबर. आता लक्ष द्या. y is equals to tan inverse of 1 plus cos of x by 3 upon sin of x by 3. फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे 1 plus cos of theta means 2 times cos square theta by 2 हा फॉर्म्युला आहे. मग यामध्ये 1 plus cos of x by 3 जर असेल तर 2 times cos square काय झालेला आहे x by 3. इथे जर थीटा आहे तर इथे हाफ अँगल झालेला आहे. मग याचा हाफ म्हणजेच काय झालेला आहे तर दॅट इज x by 6. त्या 3 सोबत तो 2 मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. त्याच्यानंतर sin 2 थीटाचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे 2 times sin of theta into cos of theta. म्हणजेच sin of x by 3 चा फॉर्म्युला काय तयार होईल तर 2 times sin of इथे जर 2 थीटा होता हा थीटा झाला
तर इथे काय झालंय एक्स बाय काय झालेला आहे 6, कारण हा हाफ अँगल इथे तयार झाला, म्हणून याला 2 ने जर डिवाइड केलं तर x बाय 6 इंटू कॉस ऑफ x बाय 6 झालेला आहे. बरोबर. सो टॅन इनव्हर्स ऑफ 1 प्लस कॉस म्हणजे झालेला आहे 2 टाइम कॉस स्क्वेअर x बाय 6 डिवाइडेड बाय साइन ऑफ x बाय 3 ला आपण लिहितो आहे 2 टाइम्स साइन ऑफ x बाय 6 इंटू कॉस ऑफ x बाय 6. बरोबर आहे. नाउ these two and these two get cancelled. a cos या cos सोबत कॅन्सल झालाय, म्हणजे cos अपॉन sin काय झालाय tan. cos अपॉन sin काय झालाय cot. cot ऑफ काय झालेला आहे x बाय 6. tan इनव्हर्स ऑफ cot ऑफ x म्हणजेच आन्सर असते पाय बाय 2 मायनस x, म्हणजेच इथे सुद्धा काय झालेला आहे पाय बाय 2 मायनस x बाय 6. and now differentiate, आता याला डिफरन्शिएट करतोय, डिफरन्शिएट with respect to x and therefore dy by dx is equals to d dx of pi by 2 minus x by 6. मग pi by 2 चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 0, x by 6 म्हणजे 1 by 6 and the derivative of x is 1 झालेला आहे, म्हणजे आन्सर झालेला आहे -1 by 6. आन्सर काय झालेला आहे -1 by 6. दिस इज द आन्सर. त्यानंतर लक्षात घ्या नेक्स्ट 8 नंबरचा प्रॉब्लेम. लेट y is equals to cot inverse of sin of 3x divided by 1 plus cos of 3x. बरोबर. फॉर्म्युले तेच आहे आता जी यूज केलेले होते. पहिला फॉर्म्युला कोणता आहे sin 2 थीटाचा 2 टाइम्स sin ऑफ थीटा इनटू cos ऑफ थीटा, म्हणजे याचा अर्थ sin 3x चा काय होणार sin 3x म्हणजे 2 टाइम्स sin ऑफ 3x by 2 इनटू cos ऑफ 3x by 2. sin 3 थीटाचा फॉर्म्युला यूज करू नका इथे, कारण 1 प्लस cos जर असेल तर 2 टाइम्स 1 प्लस cos ऑफ थीटा 2 टाइम cos स्क्वेअर थीटा बाय 2, म्हणजेच 1 प्लस cos ऑफ 3x जर असेल तर 2 टाइम cos स्क्वेअर 3x बाय 2 झालेला आहे. बरोबर. आणि म्हणून इथे काय होणार cot इनव्हर्स ऑफ sin ऑफ 3x ला आपण काय लिहितो आहे 2 टाइम्स sin ऑफ 3x बाय 2 इनटू cos ऑफ 3x बाय 2, आणि त्यानंतर 1 प्लस cos ऑफ 3x चा फॉर्म्युला काय तयार झालेला आहे तर 2 टाइम cos स्क्वेअर 3x बाय 2. बरोबर. 2 टू गेट कॅन्सल्ड, एक cos कॅन्सल झालेला आहे, म्हणजे इथे काय झालं cot इनव्हर्स ऑफ sin अपॉन cos म्हणजे tan ऑफ 3x बाय 2. आता यामध्ये फॉर्म्युला तयार झालेला आहे cot इनव्हर्स ऑफ tan ऑफ थीटा म्हणजेच पाय बाय 2 मायनस थीटा, हा फॉर्म्युला तयार झालाय. सो पाय बाय 2 मायनस 3x बाय 2. And now differentiate with respect to x. Differentiate with respect to x, so dy by dx is equals to d dx of pi by 2 minus 3x by 2. Derivative of pi by 2, that is constant, that is 0. Derivative of 3x by 2, 3 by 2 is a constant, and the derivative of x is 1. So the answer is -3 by 2. This is the answer. Okay. काय केलेलं आहे लक्षात घ्या. sin of 3x म्हणजे 2 टाइम्स sin of 3x by 2 into cos of 3x by 2. 1 plus cos of x म्हणजे 2 टाइम cos square 3x by 2. 2 to get cancelled, cos get cancelled, sin upon cos म्हणजे tan. cot inverse of tan of 3x by 2. असा जर फॉर्म्युला असेल तर cot inverse of tan of theta म्हणजे pi by 2 minus theta. So pi by 2 minus 3x by 2. Now differentiate with respect to x. याला differentiate करतो with respect to x ने. So dy by dx is equals to derivative of this whole term. Pi by 2 चा डेरिव्हेटिव्ह काय झालाय 0, कारण कॉन्स्टंट आहे. 3x by 2 चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 3 by 2 आणि x चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 1. So the answer is -3 by 2. Answer is -3 by 2. त्यानंतर let
y is equals to tan inverse of cos of 7x divided by 1 plus sin of 7x. Okay, y is equals to tan inverse of cos of 7x divided by 1 plus sin of 7x. आता असं जर असेल तर पहिले आपण फॉर्म्युलेस कोणते कोणते तयार करतो आहे ते पहा. 1 प्लस साइन ऑफ x ला मी कसं लिहितो आहे, tan इनव्हर्स ऑफ. आता इथे जर tan इनव्हर्स आहे तर आतमध्ये सुद्धा tan किंवा cot ची टर्म तयार करायची. मग त्यासाठी आपल्याला उपाययोजना करावी लागेल. मग फॉर्म्युलाज आहे cos टू थीटा दॅट इज cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युला आहे. मग इथे cos ऑफ 7x जर असेल तर इथे काय होणार, मग cos स्क्वेअर 7x बाय 2 मायनस sin स्क्वेअर 7x बाय 2. कारण cos टू थीटा चे फॉर्म्युले तुम्हाला सांगितलेले होते. cos टू थीटा म्हणजे cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा 2 टाइम cos स्क्वेअर थीटा मायनस 1 मायनस 2 टाइम sin स्क्वेअर थीटा, त्यानंतर 1 मायनस tan स्क्वेअर थीटा और 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे cos टू थीटाचा आणि तुम्हाला वारंवार सांगितलेलं होतं. आणि लक्षात ठेवा 11th मध्ये जो तुमचा बेस हे केलेला होता, तुम्ही ज्या विद्यार्थ्यांनी सिरियसली घेतले असेल हे सर्व फॉर्म्युलेस तुमच्या रजिस्टर मध्ये आहेत. ओके, तर cos ऑफ 7x म्हणजे काय झालं, cos स्क्वेअर 7x बाय 2 मायनस sin स्क्वेअर 7x बाय 2 झालेला आहे. आता याला आपण कसं लिहितोय पहा, व्यवस्थित लक्ष द्या. sin ऑफ 7x ला मी कसं लिहितोय, तर पहिले sin ऑफ 2 थीटाचा फॉर्म्युला होतो 2 टाइम्स sin ऑफ थीटा इनटू cos ऑफ थीटा होतो. मग इथे जर sin ऑफ 7x असेल तर 2 टाइम्स sin ऑफ 7x बाय 2 इनटू cos ऑफ 7x बाय 2 झालेला आहे. बरोबर. आणि म्हणून इथे काय लिहिलं, cos ऑफ 7x ला मी कसं लिहितो आहे, cos स्क्वेअर 7x बाय 2 मायनस sin स्क्वेअर 7x बाय 2. 1 ला जर आपण लिहितो आहे cos स्क्वेअर, पहा cos स्क्वेअर 7x बाय 2 प्लस sin स्क्वेअर 7x बाय 2. कारण sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. मग हा थीटा काही असू द्या, म्हणजे हा जो 1 आहे त्या 1 च्या जागेवर मी काय लिहिलेला आहे, cos स्क्वेअर 7x बाय 2 प्लस sin स्क्वेअर 7x बाय 2 प्लस sin ऑफ 7x ला लिहितो आहे 2 टाइम्स sin ऑफ 7x बाय 2 इनटू cos ऑफ 7x बाय 2 लिहिलेला आहे. आता फॉर्म्युला काय तयार झालेला आहे, tan इनव्हर्स ऑफ a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे एका ब्रॅकेट मध्ये दोघांची ऍडिशन आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये दोघांची सबट्रॅक्शन. सो cos ऑफ 7x बाय 2 प्लस sin ऑफ 7x बाय 2 इनटू cos ऑफ 7x बाय 2 मायनस sin ऑफ 7x बाय 2 डिवाइडेड बाय, इथे जर आपण फॉर्म्युला तयार केला तर तो होतो आहे cos ऑफ 7x बाय 2 प्लस sin ऑफ 7x बाय 2 होल स्क्वेअर. पाहून घ्या, याचं जर एक्सपान्शन केलं तर तुम्हाला ही टर्म भेटते आहे a प्लस b चा होल स्क्वेअर. a प्लस b चा होल स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस ट्वाइस ab. या फॉर्म्युल्यानुसार जर पाहिलं तर याला आपण या पद्धतीने लिहू शकतो. आता हा ब्रॅकेट या एका ब्रॅकेट सोबत कॅन्सल झाला, म्हणजेच उरलेलं काय आहे तर tan इनव्हर्स ऑफ cos of 7x by 2 minus sin of 7x by 2 divided by cos of 7x by 2 plus sin of 7x by 2. बरोबर. आता यानंतर काय होणार इथे, मग ज्यावेळेस अशी टर्म तुम्हाला आलेली दिसते त्यावेळेस cos ने त्याला डिवाइड करा. डिवाइड टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos of 7x by 2. सो tan इनव्हर्स ऑफ कशाने डिवाइड करतो आहे, cos ऑफ 7x by 2. सो cos of 7x by 2 divided by cos of 7x by 2 means 1. sin of 7x by 2 divided by cos of 7x by 2 म्हणजे tan of 7x by 2. cos of 7x by 2 upon cos of 7x by 2 1 plus tan of 7x by 2 चालेल.
आता हा फॉर्म्युला ऍक्च्युअली आपण याच्या आधी तयार केलेला आहे, आठवत असेल बघा. काय होणार, टॅन इनव्हर्स ऑफ, हा झालेला आहे टॅन ऑफ पाय बाय 4 मायनस पाय बाय 4 मायनस 7x/2. आठवते, ऑलरेडी आपण असा प्रॉब्लेम इथे तयार केलेला आहे, हा फॉर्म्युला तयार केलेला होता, बरोबर आहे. काय झालेला आहे, tan ऑफ पाय बाय 4 मायनस 7x/2 तयार झालेला आहे. आणि असं जर असेल तर पाय बाय 4 मायनस 7x/2 होईल. दिस इज वाय. and now differentiate with respect to x. याला जर मी डिफरन्शिएट करतो with respect to x ने, so dy by dx is equals to derivative of pi by 4 that is 0, derivative of 7x/2 म्हणजे 7/2 and derivative of x is 1, so the answer is minus 7/2. आन्सर काय झालेला आहे, minus 7/2. ओके, प्रॉब्लेम कसा केलेला आहे ते लक्षात घ्या. इथे cos स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज केलेला आहे, त्याच्यानंतर हा फॉर्म्युला यूज केलेला आहे, त्याच्यानंतर 1 ला आपण काय लिहिलेला आहे, cos स्क्वेअर 7x/2 प्लस sin स्क्वेअर 7x/2 आणि मग त्याला सिम्प्लिफाय करत गेलोय, ऑटोमॅटिकली आन्सर सापडतो. त्यानंतर लेट y is equals to tan inverse of root of 1 plus cos of x divided by 1 minus cos of x. आता इथे काय होणार, tan inverse of root of 1 plus cos of x म्हणजे 2 टाइम cos square x/2. फॉर्म्युला ऑलरेडी पाठ आहे तुमचा. आता 1 minus cos of x म्हणजे 2 टाइम sin square x/2. 2 to get cancelled. cos square upon sin square म्हणजे cot square. So tan inverse of root of cot square x/2. आता हा स्क्वेअर स्क्वेअर रूट सोबत कॅन्सल झाला तर tan इनव्हर्स ऑफ cot of x/2 झालेला आहे. फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, tan इनव्हर्स ऑफ cot of x, आन्सर इज π/2 minus x. tan इनव्हर्स ऑफ cot of x is equals to π/2 minus x. बरोबर आहे. tan इनव्हर्स ऑफ cot of x/2 म्हणजे π/2 minus x/2. and now differentiate with respect to x. आता याला डिफरन्शिएट करतो with respect to x ने. so dy by dx is equals to d dx of π/2 minus x/2. π/2 is a constant, the derivative of π/2 is 0 minus 1/2 and the derivative of x is 1, so the answer is minus 1/2. answer is minus 1/2. प्रॉब्लेम कसा सॉल्व केलाय ते लक्षात घ्या. 1 plus cos म्हणजे 2 टाइम cos square x/2, 1 minus cos म्हणजे 2 टाइम sin square x/2. 2 to get cancelled. cos square upon sin square म्हणजे cot square. root of cot square म्हणजे cot of x/2. tan inverse of cot of x/2 चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, that is π/2 minus x/2. and now differentiate with respect to x. याला डिफरन्शिएट करतो with respect to x ने. so dy by dx is equals to derivative of π/2 minus x/2. π/2 is a constant, derivative of x/2 that is minus 1/2. so the answer is minus 1/2. त्यानंतर y is equals to tan inverse of cosec x plus cot of x. राममान औषध माहिती आहे तुम्हाला, कोसेक असो कॉट असो सेक असो, त्यांचं कन्वर्शन कशामध्ये करा, साइन आणि कॉस मध्ये. सो tan इनव्हर्स ऑफ कोसेक म्हणजे 1 अपॉन साइन, कॉट म्हणजे कॉस ऑफ x अपॉन साइन ऑफ x. बरोबर. सो tan इनव्हर्स ऑफ साइन ऑफ x जर आपण एलसीएम घेतो आहे तर इथे काय तयार झालं, 1 प्लस कॉस ऑफ x. डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून एलसीएम ऍज इट इज आणि न्यूमरेटर सुद्धा जच्या तसाच लिहिलाय. सो tan इनव्हर्स ऑफ 1 प्लस cos of x म्हणजे 2 टाइम cos स्क्वेअर x/2. sin of x म्हणजे काय आला, 2 टाइम sin of x/2 into cos of x/2. बरोबर. 2 to get cancelled, एक cos या cos सोबत कॅन्सल झाला.
म्हणजेच काय झालंय टॅन इनव्हर्स ऑफ कॉस अपॉन साइन म्हणजेच कॉट ऑफ x बाय 2. टॅन इनव्हर्स ऑफ कॉट ऑफ x बाय 2 आणि फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे टॅन इनव्हर्स जर बाहेर आहे आणि कॉट जर आतमध्ये असेल तर यामध्ये आपण लिहितोय पाय बाय 2 मायनस x बाय 2 अँड नाउ डिफरन्शिएट with respect to x. आता याला डिफरन्शिएट करतो with respect to x ने. सो dy by dx is equals to d dx of pi by 2 minus x by 2. pi by 2 चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 0, x by 2 चा डेरिव्हेटिव्ह झाला 1 by 2 आणि x चा डेरिव्हेटिव्ह झालेला 1. बरोबर, x by 2 चा डेरिव्हेटिव्ह झाला 1 by 2 मायनस आहे. सो द आन्सर इज मायनस 1 by 2. एवढं सिंपल प्रॉब्लेम आहे, दिसायला फक्त मोठे असतात. प्रॅक्टिस करा, ऑटोमॅटिकली जमेल. त्यानंतर लास्ट प्रॉब्लेम, आजचा लास्ट प्रॉब्लेम आहे. लेट y इज इक्वल्स टू कॉट इनव्हर्स ऑफ रूट ऑफ 1 प्लस साइन ऑफ 4x by 3 प्लस रूट ऑफ 1 माइनस साइन ऑफ 4x by 3 डिवाइडेड बाय रूट ऑफ 1 plus sine of 4x by 3 minus root of 1 minus sine of 4x by 3. ओके, आता व्यवस्थित लक्ष द्या. याच्या आधी मी हा फॉर्म्युला सॉल्व करून दाखवलेला होता. साइन ऑफ 4x by 3 ला आपण कसं लिहितो आहे? साइन ऑफ 2 थीटाचा फॉर्म्युला होतो 2 टाइम्स साइन ऑफ थीटा इनटू कॉस ऑफ थीटा. म्हणजेच यामध्ये 2 टाइम्स याला इथे जर 2 थीटा आहे तर इथे थीटा झाला म्हणजे हाफ झालेला आहे. याला 2 ने जर डिवाइड केलं तर इथे 2 2 जा 4 म्हणजे 2x by 3. साइन ऑफ 2x by 3 इनटू कॉस ऑफ 2x by 3 हा फॉर्म्युला तयार झालेला आहे. या फॉर्म्युल्यावरून तो फॉर्म्युला तयार केला आहे. म्हणजे कॉट इनव्हर्स ऑफ, आता व्यवस्थित लक्षात घ्या, रूट ऑफ 1 ला इथे साइन ऑफ 4x by 3 ला काय लिहितो आहे तर प्लस 2 टाइम्स साइन ऑफ 2x by 3 इनटू कॉस ऑफ 2x by 3 आणि हा जो 1 आहे त्याला मी लिहितोय cos of 2x by 3 स्क्वेअर, cos of 2x by 3 चा होल स्क्वेअर म्हणजे cos स्क्वेअर 2x by 3 प्लस sin स्क्वेअर 2x by 3 लिहिलेला आहे. परत रिपीट करतो. 1 ला काय लिहिलेला आहे cos स्क्वेअर 2x by 3 प्लस sin स्क्वेअर 2x by 3 आणि प्लस आहे 2 टाइम्स sin ऑफ 2x by 3 इनटू cos ऑफ 2x by 3. बरोबर, त्यानंतर प्लस रूट ऑफ, आता व्यवस्थित लक्ष द्या, रूट ऑफ 1 म्हणजेच काय झालेलं आहे cos square of 2x by 3 plus sin square of 2x by 3 minus 2 times sin of 2x by 3 into cos of 2x by 3. cos of 2x by 3 बरोबर, divided by root of, परत इथे cos square of 2x by 3 प्लस साइन स्क्वेअर ऑफ 2x by 3 मायनस आहे तर मायनस 2 टाइम्स साइन ऑफ 2x by 3 इनटू cos ऑफ 2x by 3. त्यानंतर मायनस रूट ऑफ काय होणार cos स्क्वेअर ऑफ 2x by 3 प्लस साइन स्क्वेअर ऑफ 2x by 3. ऍडजस्टमेंट आहे ही, इथे मायनस आहे म्हणून मायनस, ओके, इथे प्लस आहे, हो यामध्ये प्लस आहे, इथे मायनस आहे, मायनस 2 इंटू साइन ऑफ 2x by 3 इंटू कॉस ऑफ 2x by 3. चालेल. आता लक्षात घ्या इथे काय होतं, कॉट इनव्हर्स ऑफ, हा जो फॉर्म्युला तयार झालेला आहे तो कोणता असेल तर cos of 2x by 3 plus sin of 2x by 3 चा होल स्क्वेअर. त्यानंतर प्लस आहे रूट ऑफ
परत तिथे cos of 2x by 3 minus sin of 2x by 3 चा होल स्क्वेअर डिवायडेड बाय रूट ऑफ cos of 2x by 3 प्लस sin of 2x by 3 चा होल स्क्वेअर मायनस प्लस सॉरी इथे मायनस आहे मायनस परत इथे काय होणार रूट ऑफ cos of 2x by 3 minus sin of 2x by 3 चा होल स्क्वेअर। आता इथे लक्ष द्या व्यवस्थित cot इनव्हर्स ऑफ काय झालेला आहे हा स्क्वेअर या स्क्वेअर रूट सोबत कॅन्सल झाला म्हणजेच इथे काय आलेला आहे cos of 2x by 3 plus sin of 2x by 3 then plus cos of 2x by 3 minus sin of 2x by 3 डिवायडेड बाय परत हा स्क्वेअर स्क्वेअर रूट सोबत कॅन्सल म्हणजे cos of 2x by 3 plus sin of 2x by 3 minus cos of 2x by 3 मायनस ऑफ मायनस काय होईल प्लस sin of 2x by 3 याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करता यायला पाहिजे। आता यामध्ये ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल झालेली आहे ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल झाली म्हणजेच यामध्ये काय उरलेलं असेल दॅट इज y इज इक्वल्स टू cot inverse of cos of 2x by 3 plus cos of 2x by 3 म्हणजे 2 times cos of 2x by 3 divided by this and this get cancelled so 2 times sin of 2x by 3 बरोबर 2 to get cancelled cos upon sin म्हणजे cot so cot inverse of cot of 2x by 3 झालेला आहे। आता मला तुम्ही सांगा cot inverse of cot कॅन्सल्ड म्हणजे कोण झालेला आहे 2x by 3 झालेला आहे दिस इज y। आता याला जर डिफरन्शिएट केलं तर काय होणार नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x याला डिफरन्शिएट केलं तर dy by dx is equals to derivative of this 2x by 3 2 upon 3 is a constant and the derivative of x is 1 so dy by dx is 2 by 3 and this much is the answer okay प्रॉब्लेम कसा सॉल्व केला हे लक्षात आलेलं आहे ओके तर इथे तुम्हाला पेज नंबर 23 वरती एक्झाम्पल नंबर 3 मध्ये जे 5 प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ड आहेत सेम फॉर्म्युले आपल्याला यूज करून ते सॉल्व करायचे तर रिक्वेस्ट मेथड्स फॉर्म घ्या फॉर्म्युले कशा आपण यूज करत होतो ते मी बाजूला लिहित होतो हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे आणि व्यवस्थितपणे अभ्यास करा ओके